इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये जे परमनंट भरती निघाली आहे आणि यामध्ये महत्त्वाचं की यामध्ये वयोमर्यादा जास्त ठेवण्यात आला आहे। ज्यांचा 18 ते 30 वर्षापर्यंत सुद्धा वयोमर्यादा अशा सुद्धा विद्यार्थ्यांना इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये या ठिकाणी मौका भेटणार आहे। इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये हे खुली भरती या ठिकाणी निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 24 ऑक्टोबर 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 20,000 रुपये प्लस महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। असं नाही की बाबा हे अग्निवीर अंतर्गत येते, परमनंट भरती निघाली आहे आर्मी भरतीची। तर या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा आपण पुढे तुम्हाला बोलणार आहे। आणि या भरतीमध्ये पेपर आहे की नाही, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला इंडियन आर्मी रॅली भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एकदम अतिशय आनंदाची बातमी निघून आली आहे की इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये हे भरती या ठिकाणी निघाली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलांना आणि मुलींना यामध्ये मौका भेटणार आहे। एक लक्षात ठेवा, कारण की पहा याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर भरपूर विद्यार्थ्यांचं इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये लागण्याचं जे स्वप्न आहे हे स्वप्न अधुरे या ठिकाणी राहिलेलं आहे। कारण की वयोमर्यादा अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये 18 ते 21 वर्षापर्यंत, 17.5 ते 21 वर्षापर्यंत तर भरपूर विद्यार्थ्यांचं वय गेलं आहे। त्याचबरोबर काही काही विद्यार्थी रनिंग मध्ये या ठिकाणी कटल्या बरेच मध्ये, त्याचबरोबर काही काही विद्यार्थी पेपर मध्ये कटल्या, सर्वात जास्त पोरं त्याचबरोबर उंची छातीमध्ये सुद्धा कटलेले आहे। तर ह्या सर्वांसाठी संधी आपल्याला या ठिकाणी चालून आली आहे, कारण की अग्निवीर आर्मी रॅली भरती जेव्हापासून निघाली आहे तेव्हापासून जे भरपूर विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आर्मी रॅली भरतीमध्ये लागण्याचं जे स्वप्न आहे हे स्वप्न अधुरे या ठिकाणी राहिलेलं आहे। आणि आपण लॉकडाऊन मध्ये जर पाहिलं तर लॉकडाऊन मध्ये मुलांचे जवळपास 3 जिड्या हातातून गेले होते, कारण की लॉकडाऊन मध्ये 3 वर्ष आर्मीची भरती निघाली नव्हतं, वय मुलांच्या या ठिकाणी वाढलं होतं, वय या ठिकाणी झालं होतं। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खचून जायचं नाहीये, कारण की चांगली संधी आपल्यासाठी निघून आली आहे, आपल्यासाठी चांगला मौका हा निघून या ठिकाणी आलेला आहे। इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये परमनंट भरती ही निघाली आहे, ज्यामध्ये 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। मुलांना आणि मुलींना उंची सुद्धा यामध्ये नाही लागत, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर वयोमर्यादा सुद्धा यामध्ये जास्त ठेवण्यात आले। तर पहा इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये ग्रुप सी च्या जागा निघाल्या, इंडियन आर्मी ई ग्रुप सी ची ही भरती या ठिकाणी निघाली आहे। आणि या भरतीमध्ये जे वयोमर्यादावर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि तुम्ही जर SC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं या भरतीमध्ये जे वय यातलं गणलं जाणार आहे 24 ऑक्टोबर 2025 रोजी वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि फीचा जर विचार केला तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC ST OBC WS NTB जो पण SBC SBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी लागत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। यामध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आली नाही। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे, एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये उंची सुद्धा नाही लागत, त्याचबरोबर यामध्ये फी सुद्धा लागत नाही, त्याचबरोबर वयोमर्यादा सुद्धा यामध्ये जास्त ठेवण्यात आला आहे। तर चांगली संधी आपल्यासाठी या ठिकाणी चालून आलेली आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो। तर पुढे मी तुम्हाला याचं कारण या ठिकाणी सांगणार आहे। तर ही जी इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये ई पदांसाठी ही भरती या ठिकाणी ग्रुप सी पदांसाठी ही भरती या ठिकाणी आली आहे। आणि 24 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आर्मी भरतीची, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर नक्की या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा। आणि ही जी भरती आहे तर ही भरती जी आहे ऑफलाईन भरती आहे, तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा। सध्या फॉर्म भरण्यासाठी गडबड करू नका, कारण की फॉर्म भरण्यासाठी शेवटची जी तारीख देणे आहे 24 ऑक्टोबर हे फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख आहे। सध्या गडबड करू नका, मी तुम्हाला उद्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, फुल तुम्हाला माहिती, फुल प्रोसिजर या ठिकाणी सांगणार आहे, आपल्याला फॉर्म कसा भरायचा इंडियन आर्मी रॅली भरतीचा, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम येणार नाही। सध्या आपल्याला फॉर्म भरायचा नाही, कारण की टाइम अजून फॉर्म भरण्यासाठी, कारण की 24 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि ही जी भरती या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं कोण सांगून राहिलो। ही भरती ऑफलाईन पद्धतीने आहे, कारण की ऑनलाईन पद्धतीने जर भरती निघाली तर जास्त पोरं फॉर्म भरते, पण ऑफलाईन भरतीमध्ये जास्त पोरं
पोरं या ठिकाणी फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सेंटर सुद्धा या भरतीमध्ये जास्त दूर या ठिकाणी भेटते, तर त्यामुळे महाराष्ट्रातील कमी तर पोरं फॉर्म भरते, त्यामध्ये पण पोरं सुद्धा ग्राउंडसाठी त्या ठिकाणी जात नाही, पेपर देण्यासाठी जात नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशी यामध्ये कंडिशन आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये जर आपण पाहिलं निवड प्रक्रिया, तर यामध्ये उंची काही लागत नाही, एक लक्षात ठेवा। उंचीची यामध्ये काही अट नाही आहे, उंची यामध्ये तुमची कमी असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते आणि 194 जागांसाठी ही भरती निघाली। तर आता कोणकोणत्या पदामध्ये काय काय पात्रता आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। पहिलं जे पद आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन हायली स्किल 2चं यामध्ये पद आहे, यामध्ये 7 जागा, शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे। दुसरं जे पद आहे इलेक्ट्रिशियन पॉवर हायली स्किल 2चं पद आहे, तर यामध्ये 3 जागा आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे आणि ITI इलेक्ट्रिशियनचा पाहिजे। आणि त्याचबरोबर तिसरं जे पद आहे टेलिकॉम मेकॅनिकलचा आहे, यामध्ये 16 जागा आणि शैक्षणिक पात्रता 12वी पाहिजे, ITI पाहिजे। आणि त्याचबरोबर चौथं जे पद आहे इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिकलचा 1 जागा आहे, शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे, ITI पाहिजे, मोटर मेकॅनिकल किंवा BSc PCM पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर पाचवं जे पद आहे व्हेकल मेकॅनिकलचा पद आहे, 20 जागा आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली 12वी पास पाहिजे, ITI पाहिजे, मोटर मेकॅनिकल पाहिजे। त्यानंतर 6वं जे पद आहे टेलिफोन ऑपरेटरचा 1 जागा आहे, त्याचबरोबर जे शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, PBX बोर्ड हाताळण्याचा प्रवीण पाहिजे। 7वं जे पद आहे मशीनिस्ट स्किलचं यामध्ये पद आहे, 12 जागा, शैक्षणिक पात्रता ITI पाहिजे, त्याचबरोबर यामध्ये मेकॅनिकल पाहिजे, त्याचबरोबर टर्न, त्याचबरोबर जे मिल राईट पाहिजे, त्याचबरोबर प्रेशन ग्राइंडर पाहिजे। त्याचबरोबर 8वं जे पद आहे फिटरचं पद आहे, 4 जागा, शैक्षणिक पात्रता ITI पाहिजे फिटरचा। 9वं जे पद आहे टीन आणि कॉपर स्मिथचं पद आहे, 1 जागा आणि शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलाय, यामध्ये ITI पाहिजे टीन आणि कॉपर स्मिथचा। त्याचबरोबर 10वं जे यामध्ये पद ठेवण्यात आलंय 10वं पद यामध्ये आहे अपहोल्ट्रीचं पद आहे, 3 जागा, शैक्षणिक पात्रता यामध्ये ITI पाहिजे अपहोल्डरचा। त्याचबरोबर 11वं पद आहे वेल्डरचा, 3 जागा, शैक्षणिक पात्रता ITI पाहिजे वेल्डर यामध्ये। त्याचबरोबर जे 12वं जे पद आहे स्टोअर कीपरचा 12 जागा आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता पाहिजे फक्त 12वी पास पाहिजे। जे 12वे पद आहे स्टोअर कीपरचा 12 जागा आहे, तर यामध्ये फक्त 12वी पास पाहिजे। तुम्ही जर 12वी पास असाल तर 12वी पासवर फॉर्म भरता येते, कोणतं आपल्याला ITI यामध्ये लागत नाही, जे या ठिकाणी स्टोअर कीपरचा पद आहे। आणि त्याचबरोबर 13वं जे पद आहे तर हे या ठिकाणी आहे हे निम्न श्रेणी लिपिकचं पद आहे, यामध्ये 39 जागा आहे, शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग पाहिजे 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट। आणि 14वं जे पद आहे हे फायरमॅनचं आहे, 7 जागा, फक्त शिक्षण फक्त 10वी पास लागते, 10वी पास असेल तर भरता येते। त्यानंतरचं जे पद आहे 15वं कुक पद आहे, यामध्ये कुकमध्ये जर पाहिलं तर आपण यामध्ये 10वी पास पाहिजे आणि भारतीय पाककृती ज्ञान पाहिजे आपल्याला, म्हणजे स्वयंपाक बनवता आला पाहिजे, 10वी पास पाहिजे आणि स्वयंपाक बनवता आला पाहिजे। त्याचबरोबर 16 जे पद आहे ट्रेड्समॅन मेटचं पद आहे, 62 जागा, बऱ्यापैकी यामध्ये फक्त शिक्षण 10वी पास पाहिजे, कोणता ITI वगैरे काहीच नाही पाहिजे, फक्त 10वी पास आहे, भरता येते, ठीक आहे। तर एवढे काही यामध्ये पद आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपला काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, पेपर असणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर पहा आता जे ITI चे पद आहे तर त्यामध्ये आपला काय असणार आहे ट्रेडच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये ITI लागते त्यांचा पेपर मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न आणि ट्रेडच्या रिलेटेड 50 प्रश्न, अशा प्रकारे 150 मार्काचा पेपर असणार आहे। आणि ज्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेड नाही आहे, ज्यामध्ये ITI चे पद नाही, फक्त 10वी 12वी पास साठी ITI ट्रेडचे नाही, याच्यासाठी तो पेपर असणार आहे। तर बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, असे 150 मार्काचा पेपर आपला असणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय